नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रंगनाथ भुजबळ STI आपलं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण आता मराठी व्याकरणाची सिरीज पाहत आहोत आणि सिरीजमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे आता सध्या, जो काही शब्दाच्या जाती आणि त्याच्यामधला जो महत्त्वाचे जे जाती आहेत किंवा जे इथून मागे झालेल्या त्याला आपण सगळ्याला महत्त्वाचंच म्हणणार आहोत. पण नाम आणि सर्वनाम ह्या दोन जाती आपण पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर नामाचा लिंग विचार, वचन विचार, विभक्ती विचार, नामाचे सामान्य रूप, त्यांचं नियम हे सगळे आपण पाहिले होते. सर्वनाम, सर्वनामाचे प्रकार आणि सर्वनामाचे उपयोग हे आपण तिथे पाहिले होतं. सर्वनामाचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो हे पण आपण पाहिलं होतं. तर एक लक्षात घ्या, आता आपल्याला शब्दाच्या जातीमधील किंवा शब्दाच्या कार्यामधील आपल्याला तिसरी जात पाहायची आहे, ती म्हणजे विशेषण. लक्षात घ्या. तर विशेषण म्हणजे काय, विशेषणाचे प्रकार कोणते कोणते आहेत, विविध व्याकरणकारांनी केलेल्या विशेषणाच्या व्याख्या ही आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे विशेषणांचे उपयोग पाहायचे आहेत. विशेषणांचा लिंग विचार, वचन विचार पाहायचा आहे. होतो का नाही होत, कोणाचा होतो, कसा होतो हेही पाहायचं आहे. चला आपण विशेषण म्हणजे काय या टॉपिकला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्हाला एकच सांगेल की नोट डाऊन करत राहा. तुमच्या स्वतःच्या नोट्स असू द्या, आपल्या ह्या जी PDF आहेत हे तर तुम्हाला मी देणारच आहे, पण स्वतःच्याही व्हिडिओ बघत असताना किंवा लेक्चर सुरू असताना स्वतःच्याही आपण तिथे कसल्याही परिस्थितीमध्ये स्वतःच्या नोट्स काढणं हे खूप गरजेचं आहे. चला, विशेषण म्हणजे काय बघा, शब्द वाक्यामध्ये कोणती भूमिका बजावतो, कोणतं कार्य करतो, त्यावरून त्या शब्दाचं कार्य, त्या शब्दाचा प्रकार हा आपण मानलेला आहे. मग आतापर्यंत आपण शब्द वाक्यामध्ये जर नामाची भूमिका बजावत असेल तर नाम म्हणजे काय पाहिलं, शब्द वाक्यामध्ये जर सर्वनामाची भूमिका बजावत असेल तर तेही पाहिलं. मग शब्द हा वाक्यामध्ये जर एखादी अधिक माहिती देत असेल तर त्याला काय म्हणायचं ते आता आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, विशेषण म्हणजे काय, जर एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला बोलायचं असेल तर आपण सरळ सरळ सांगतो की तो असा आहे तसा आहे, म्हणजे त्याचं काहीतरी गुण आपण सांगत असतो. राहुल हुशार आहे जर आपण असं म्हटलं तर राहुल याच्या विषयीचा जो जो गुण आहे तो गुण आपल्याला त्या वाक्यामध्ये दिसून येतो. पिकलेला आंबा, आंबा कसा आहे तर पिकलेला आहे. फक्त आंबा जर म्हटलं तर त्याच्यामध्ये पूर्ण आंबा या जातीतील सर्व फळे, आंबा या जातीतील सर्व प्रकारच्या जाती ज्या आहेत त्या सर्व येतील. मग त्याच्यामधीलच जर आपल्याला एखादा आंबा म्हणायचा असेल, जर आंबा जर टाकला तिथे पिवळा, हिरवा, त्याच्यानंतर कच्चा, पिकलेला, ठीक आहे, त्याच्यानंतर छोटा, मोठा, असेही तिथं सगळे आंबे एका ठिकाणी जर असतील आणि जर मला पिकलेल्या आंब्याविषयी जर बोलायचं असेल तर मी काय म्हणेल, तो पिकलेला आंबा घे, सगळे पिकलेले आंबे बाहेर काढ. म्हणजे आंबा हे नाम आहे या वाक्यामधलं आणि त्या वाक्यामधलं जे नाम आहे त्याच्याविषयी अधिक माहिती सांगते तो शब्द म्हणजे विशेषण होय. मग विशेषणाची व्याख्या करताना काय म्हटलंय, नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या, बघा, नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व नामाचं क्षेत्र किंवा व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणायचं. ही विशेषणाची व्याख्या केलेली आहे. कोणती, नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या सांगतोय. ज्यावेळेस आंबा हा शब्द घेतला मी, त्याच्याविषयी अधिक माहिती कुठला सांगतोय, पिकलेला आंबा, ठीक आहे, पिवळा आंबा, हिरवा आंबा, छोटा आंबा, मोठा आंबा, हे जे शब्द आहेत नामाबद्दल अधिक माहिती सांगतोय आणि त्या नामाचं क्षेत्र मर्यादित करते. लक्षात घ्या, जर मी फक्त इथे हे पूर्ण आंबे आहेत असं जर ठेवलं, काय हे पूर्ण आंबे आहेत असं जर म्हणलं, इथे 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 हे पूर्ण काय रे, हे आंबेत. साधी सिंपल लॉजिक सांगतो तुम्हाला मी, बघा एकदम सोपं. आपला छोटा असून सुद्धा पिकलेला आहे आणि हे बाकीचे सगळे काय आहेत, अनेक वचन आंबा, आकारांत पुल्लिंगी नामाचे
काय म्हणतो, आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते, त्यातला हा प्रकार आंबा, आंबे आपण हे पाहिलं होतं. ठीक आहे. आता बघा हे सर्व काय आहेत रे, आंबे आहेत. मग आंबे आहेत हे किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 जो काय असतील ते हे आंबे आहेत. पण मी जर आता हे वाक्य बघा, इथं काय म्हणतोय मी, ते आंबे इकडे आण. ते आंबे इकडे आण या वाक्यामध्ये आंबे तर आहेतच आहे. ओके, पूर्ण आंबे इकडे आण असं म्हटलंय. मग आता मी पुढचं वाक्य काय लिहितोय लक्षात घ्या. काय लिहितोय पुढचं वाक्य, काय लिहितोय, पिवळे आंबे इकडे आण. काय म्हणतोय, पिवळे आंबे इकडे आण. हेच जे आहे हे आहे नाम या वाक्यामध्ये. ओके, या वाक्यामध्ये पण हे आहे नाम. पण या वाक्यामधील आंबे हे नाम, ह्या पूर्ण जे सगळे आंबे आहेत त्याविषयी माहिती सांगते किंवा ते दर्शवत आहे हे नाम. म्हणजे हे सर्व आंबे काय कर इकडे आण. पण पुढील वाक्यामध्ये बघा काय म्हटले, पिवळे आंबे इकडे आण. या वाक्यामध्ये आंबे हे सुद्धा काय नाम आहे. पण त्यातले कोणते आणायचे, फक्त पिवळे. मग पूर्ण आणायचेत का, नाही. आणायचे कुठले, फक्त पिवळे. मग नामाबद्दल अधिक माहिती सांगते आंबे, आंब्याबद्दल अधिक माहिती काय सांगते, पिवळी. आणि पूर्णच्या ऐवजी त्यातले थोडेच आंबे, म्हणजे फक्त जे काय पिवळे आहेत किंवा जे पिकलेले आहेत तेच आंबे इकडे आण. म्हणजेच काय, नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या, बाकीचं बघत बसू नका रे, इकडे बघा, नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या आणि नामाचं जे क्षेत्र आहे ते मर्यादित करणाऱ्या शब्दाला किंवा जातीला काय म्हटलंय, विशेषण असं म्हटलंय. बघा पहिली व्याख्या इथं झालं, ही लक्षात ठेवा. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या किंवा नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणायचं, ही व्याख्या. याच्या पलीकडे विशेषणाची व्याख्या होऊ शकत नाही. आणि जे काही व्याकरणकाराने केलेले नामाची व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण बघणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही व्याख्या एवढी मस्तपणे लक्षात ठेवा की परीक्षेला विचारताना काय विचारतात, नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. झालं, ही व्याख्या आहे का, नाही आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो शब्द आहे तो आहे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या, नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या. हे दोन शब्द इथं महत्त्वाचे आहेत. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या आणि नामाचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणायचं, ही व्याख्या. व्याख्येचं हे स्पष्टीकरण हे लक्षात ठेवायचं. आंबे, ठीक आहे, सगळ्या आंब्याविषयी पहिल्या वाक्यामध्ये सगळ्या आंब्याविषयी बोलतं. पण नेक्स्ट दुसऱ्या जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, क्षेत्र मर्यादित केलं, व्याप्ती मर्यादित केली. फक्त पिवळ्या याच आंब्यांना बोलवलं, सगळ्या आंब्यांच्या ऐवजी पिवळ्या आंब्यांनाच घेतलं, आणायला सांगितलं. म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा पिवळा हा शब्द हा विशेषण आहे. आणि नामाचे क्षेत्र किंवा व्याप्ती मर्यादित केली ती म्हणजे फक्त पिवळ्या या शब्दाने केली. म्हणजे फक्त हिरव्या नाही आहेत किंवा छोटे नाही आहेत किंवा मोठे नाही आहेत असा जे शब्द आहे त्यांना विशेषण असं म्हणायचं. आणि नामाचं क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दाला सुद्धा विशेषण असं म्हणायचं. मग नामाचं क्षेत्र कोण कोण मर्यादित करतं बघूयात पुढे आपण. चला आता व्याख्या बघूयात. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती किंवा नामाचं जे क्षेत्र आहे ते मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हटलंय, विशेषण असं म्हणलंय. त्याची उदाहरणे बघा. विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाचं क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणायचं. विशेषणांना स्वतःचा गुणधर्म, म्हणजे विशेषणाचा सगळ्यात महत्त्वाचं काय, विशेषण म्हणजे नामाचा गुणधर्म दर्शविणे. म्हणजे नामामध्ये जो काय गुणधर्म आहे तो गुणधर्म दर्शविणे हे विशेषणाचं काम आहे. आणि नामाच्या ऐवजी येणं किंवा नामाचा प्रतिनिधी म्हणून येणं हे सर्व नामाचं काम आहे. लक्षात आलं. मग पुढे बघा. काही विशेषणांना स्वतःचा अर्थ असतो, काही विशेषणांनाच असतो स्वतःचा अर्थ, काही विशेषणांना स्वतःचा अर्थ नसतो, हे लक्षात ठेवा. आणि जसे की आंबट, आता जर इथून म्हणलं आंबट आंबे आणा, प्रेमळ, ही जी आहेत ह्यांना स्वतःचा अर्थ आहे.
मग असं का म्हटलं काही विशेषणांना स्वतःचा अर्थ असतो? जर सार्वनामिक विशेषणं असतील तर त्यांना स्वतःचा अर्थ नसतो, कारण ते सर्वनाम नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. म्हणून काही विशेषणांनाच हा फक्त स्वतःचा अर्थ असतो, परंतु हा आणि तो यासारख्या विशेषणांना कोणताही अर्थ नसतो, त्याचे गुणधर्म दर्शवत नाहीत. मी आता सांगितल्याप्रमाणे हा आणि तो म्हणजे सार्वनामिक विशेषणे आहेत ती. यांना नसतो. विशेषण नामासाठी आल्याने नामाचे जे लिंग आहे, नामाचे जे वचन आहे, तेच विशेषणांना होतात. विशेषण हे कुणाविषयी अधिक माहिती सांगताय? नामाबद्दल. पण नामाबद्दल जर असेल माहिती सांगत असेल, तो मुलगा हुशार आहे, ती मुलगी हुशार आहे. आता इथं हुशार हे विशेषण आहे, मग इथं हे नामाचंच लिंग आणि नामाचंच वचन घेत आहे असं जर म्हटलं आपण, मग हुशार ह्या शब्दामध्ये बदल पडतोय का? नाही. मग फक्त नामाचा लिंग वचन घेणारी जी आहेत आकारांत विशेषणे ती, आणि कुठली सोडायची त्याच्यामध्ये? मुलगी इकारांत. ठीक आहे. आता आपण जे पाहिलं होतं मुलगा आणि मुलगी हे नाम आहे मुलगी, आणि तिच्याविषयी जर माहिती सांगणारं परत जर इकारांत जर विशेषण आलं तर त्याचं लिंगवचन विभक्ती होणार नाही. सोडून म्हटलं मी, नीट वाक्य वाचा, जमलिंग करू नका. काय म्हटलंय? विशेषण नामासाठी आल्याने, म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आल्याने काय होतं? नामाच्या लिंगाने वचन विकार विशेषणांना होतात, फक्त इकारांत आणि उकारांत सोडून. इथे प्रश्न विचारताना असं विचारतील, इकारांत आणि उकारांत विशेषणांचे लिंग आणि वचन विचार होतो, तर हे वाक्य चूक आहे. फक्त इकारांत आणि उकारांत जी विशेषणे आहेत ती जर सोडली तर ते बाकीचे जे अंतची जी विशेषणं आहेत त्यांचा जो नामाचा लिंग वचन विचार आहे तो त्यांना लागणार. फक्त इकारांत आणि उकारांत यांना नामाचे लिंग वचन आणि लागणार नाही. जे प्रत्यय आहेत किंवा त्याच्यानुसार ते बदलणार नाहीत. पुढे ज्याप्रमाणे नामाला विभक्ती जोडली, आपण काय करतो? नामाला विभक्ती जोडल्याच्या नंतर, विभक्ती म्हणजे काय परत सांगावं लागेल का? मागच्या व्हिडिओमध्ये आपण विभक्ती म्हणून आपण पूर्णपणे 3 व्हिडिओ ते विभक्तीचे टाकलेले आहेत. त्यामुळे सामान्य रूप कधी होतं? कुठले प्रत्यय लागल्यानंतर होतं. काही वेळेस शब्दयोगी अव्ययाचे प्रत्यय लागल्याने सुद्धा सामान्य रूप होतं. मग विभक्तीचे प्रत्यय लागल्याच्या नंतर जसं नामाचं सामान्य रूप होतं तसं विशेषणांचं सुद्धा सामान्य रूप होत असतं. की बघा कसं होतं, जर हिरवा भाजीपाला आणि हिथं भाजीपाल्याचा, हिथं आपण विभक्तीचा प्रत्यय जोडला, चा, ची, चे, च्या, षष्टीचा विभक्तीचा प्रत्यय जोडला, तर भाजीपाल्या हे झालं सामान्य रूप. हे झालं सामान्य रूप. मग त्याच्याविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कुठला आहे? इथं हिरवा. मग याचं सामान्य रूप होतंय का? होतंय ना, हिरव्या भाजीपाल्याचा. म्हणजेच काय? ज्याप्रमाणे नामाला विभक्तीचा प्रत्यय लागल्याच्या नंतर नामाचं सामान्य रूप होतं, त्याचप्रमाणे विशेषणांचं सुद्धा सामान्य रूप होतं. ते ज्या नामाच्या बद्दल अधिक माहिती सांगतात त्या नामाला जर विभक्तीचा प्रत्यय लागला तर विशेषणांचं सुद्धा काय होतं? सामान्य रूप होतं. लक्षात घ्या. बघा, सांगताना सुद्धा किंवा परीक्षेला पेपरमध्ये वाचताना सुद्धा तुम्हाला खूप विचार करून ते पर्याय किंवा ते कन्सेप्ट किंवा ते विचारायला प्रश्न तुम्हाला तो वाचावा लागणार आहे. त्यामुळे करत असताना, म्हणून तर म्हटलं मी सुरुवातीला लेक्चरच्या वेळेस की तुम्ही नोट डाऊन करून घ्या. काही गोष्टी या नोट डाऊन करूनच तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकतात. त्याला वारंवार तुम्ही प्रत्येक वेळेस त्याचं रिव्हिजन करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आतापर्यंत काय पाहिलं आपण? फक्त विशेषणाची व्याख्या पाहिली आणि विशेषणाचे जे काय वैशिष्ट्य आहेत ते पाहिले. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व नामाचे क्षेत्र व व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणायचं. काही विशेषणांना स्वतःचा अर्थ असतो, काही विशेषणांना स्वतःचा अर्थ नसतो. मग अर्थ नसणारे जे विशेषणे आहेत ती आहेत सार्वनामिक विशेषणे, आणि गुण, रंग, रूप, आकार हे जे दर्शवितात हे सगळे जे आहेत ह्यांना स्वतःचा अर्थ असतो. ज्याप्रमाणे नामाच्या लिंगवचन विभक्ती होतात किंवा नामाच्या रूपामध्ये लिंगवचन आणि विभक्तीनुसार बदल होतात, त्याचप्रमाणे विशेषणांच्या लिंगवचन विभक्तीनुसार सुद्धा बदल होतात. फक्त त्यामध्ये इकारांत आणि ओकारांत विशेषणे अपवाद आहेत, त्यांच्यामध्ये बदल होत नाही. ज्याप्रमाणे नामाला विभक्तीचे प्रत्यय लागल्याच्या नंतर सामान्य रूप होतं, त्याचप्रमाणे
विशेषणांचं सुद्धा सामान्य रूप होत आहे असतं. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. पुढे विशेषण ज्या नामाची, काय म्हणतो मी, विशेषण ज्या शब्दाची किंवा ज्या नामाविषयी अधिक माहिती देत असेल त्याला विशेष्य असं म्हणायचं आहे. मग या वाक्यामध्ये आंबा हे विशेष्य आहे, लक्षात आलं. आंबा हे विशेष्य आहे आणि ह्या विशेष्याविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, तो आहे पिवळे. म्हणजे हे झालं विशेषण. म्हणजेच काय, नाम किंवा वाक्यामधील जो शब्द आहे तो त्याला म्हणायचं विशेष्य आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा आणि क्षेत्र मर्यादित करणारा शब्द जो आहे त्याला म्हणायचं विशेषण. हा प्रश्न पेपरला विचारतील, लक्षात घ्या. काय, नामाबद्दल अधिक माहिती सांगून त्याला विशेष्य असं म्हणायचं. पाहिलं आपण, ती सुंदर मुलगी आहे, हे आहे नाम म्हणजे हे आहे विशेष्य आणि सुंदर हे आहे विशेषण. ओके. ज्याप्रमाणे आपण बघा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मी प्रश्न नंतर सांगतो, आता तुम्हाला दोन हे सांगतो. विशेषण हे वाक्यामध्ये एकटं येईल का? अजिबात येणार नाही. का? कारण की ते नामाविषयी अधिक माहिती सांगते आणि नामाविषयी अधिक माहिती सांगते आणि त्याचं क्षेत्र पण मर्यादित करते. मग जर ते एकटंच यायचं असेल तर त्यावेळेस ते विशेषणांचा नाम म्हणून वापर हे आपण तिथं पाहिलं होतं बघा, लक्षात घ्या. मग त्यावेळेस ते नामाचा कार्य करतं. म्हणजे वाक्यामध्ये विशेषण हे एकटं येत नाही. ज्यावेळेस ते विशेषण एकटं येईल तेव्हा ते नामाचंच कार्य पार पाडेल आणि विशेषण येण्याच्या आधी वाक्यामध्ये आधी किंवा नंतर हे नाम आलंच पाहिजे. म्हणजे जर वाक्यामध्ये नाम आलं तरच त्या वाक्यामध्ये विशेषण येणार आहे. म्हणजे जर वाक्यामध्ये नाम आलं तरच त्या वाक्यामध्ये सर्वनाम येणार आहे असं आपण म्हणलं होतं सर्वनामामध्ये. आता आपण ते म्हणतोय विशेषणामध्ये. म्हणजेच काय बघा, हां, तर प्रश्न सांगतो तुम्हाला. प्रश्न असा येईल, खालीलपैकी कोणती शब्दजात ही नामाबरोबरच येते किंवा नामाच्या ऐवजी येते? तर सर्वनाम. नामाबरोबर येते, जर वाक्यात नाम असेल तरच सर्वनाम येणार, जर वाक्यामध्ये नाम असेल तरच वाक्यामध्ये विशेषण येणार. पण जर विशेषणच एकटं वाक्यामध्ये असेल तर त्या वाक्यामध्ये विशेषण ही नामाची भूमिका पार पाडणार, हे लक्षात घ्या. पुढे ज्याचे वर्णन केले जाते ते विशेष्य, हे पाहिलं आपण. आता आंब्याचं वर्णन केलं ते झालं विशेष्य, ठीक आहे. आणि वर्णन करणारा शब्द तो म्हणजे विशेषण. कुणी वर्णन केलं या वाक्यामध्ये? तर वर्णन केलं पिवळे या शब्दाने, म्हणजे ते झालं विशेषण. आणि कुणाचं वर्णन केलं आहे? तर आंबा या शब्दाचं वर्णन केलं आहे म्हणून ते झालं विशेष्य. बघा, विशेष्य आणि विशेषण हे दोन संकल्पना लक्षात ठेवा, इथे प्रश्न विचारला जाईल. आता बघा काय म्हटलं, काही विशेषणे विकारी असतात तर काही अविकारी असतात. मुलगा हुशार आहे या वाक्यामध्ये हुशार हे विशेषण आहे. जर आपण बघा इथे मी तुम्हाला लिहून देतो, 2 मिनिटं. या वाक्यामध्ये हा झाला नाम मुलगा, ठीक आहे. मग याच्याविषयी अधिक माहिती सांगणार म्हणजे हा झाला विशेष्य. ओके. त्याच्याविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द आहे विशेषण म्हणजे हुशार या वाक्यामध्ये. मग आपण काय म्हणलंय, काही विशेषणे विकारी आहेत तर काही विशेषणे अविकारी आहेत, आपण असं म्हटलंय. मग या वाक्यामधलं विशेषण विकारी आहे का अविकारी आहे हे बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, नामाच्या रूपामध्ये बदल होण्यासाठी, नामाच्या रूपामध्ये विकार होण्यासाठी, जे की आपण मागच्या लेक्चरमध्ये सगळं पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये जर बदल व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती याच्यानुसार बदल करायचा. आणि मग विशेषण बदलतंय का, विशेषणामध्ये विकार होतोय का ते बघायचं, तरच आपण ठरवायचं हे विशेषण विकारी आहे का अविकारी आहे. जर नामाच्या लिंग, वचन, विभक्तीनुसार जर विशेषण बदललं तर ते विकारी आहे. नामाच्या लिंग, वचन, विभक्तीनुसार जर विशेषण बदललं नाही तर ते अविकारी आहे, हे आपण पाहिलं होतं. बघा आता इथं आपण मुलगा याविषयी आपण लिंग बदलू तर काय त्याचा अर्थ होईल, मुलगी. मुलगी हुशार आहे. मग ह्या विशेषण जे आहे याच्यामध्ये फरक पडला का, त्याला कुठला फरक पडला का, ते म्हणतो का मला फरक पडलाय, याच्यामध्ये फरक पडलाय का, नाही. मग जर फरकच पडला नसेल तर मग अविकारी. म्हणजेच काय, काही विशेषणे ही विकारी असतात, काही विशेषणे ही अविकारी असतात. आता विकारी कुठले ते इथून पुढे येणारच आहेत आपल्याला. बघा पुढे, काही विकारी असतात तर काही अविकारी असतात.
नेक्स्ट, इथपर्यंत काय अडचण आहे का? विशेषणाच्या केलेल्या अतिरिक्त व्याख्या म्हणजे विविध व्याकरणकारांनी केलेल्या विशेषणाच्या व्याख्या. तत्पूर्वी आपण आतापर्यंत काय पाहिलं ते एकदा बघूया. विशेषण म्हणजे काय एकदा पाहिलं होतं आपण. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व नामाचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. विशेषण हे वाक्यामध्ये एकटं येऊ शकत नाही, त्याला जर नामाच्या जोडीनंच यावं लागतं. जर ते एकटं आलं तर ते वाक्यामध्ये नामाची भूमिका बजावतं. ज्याच्या विषयी विशेषण माहिती देते त्याला विशेष्य म्हणायचं आणि विशेष्याविषयी जर अधिक माहिती दिली तर तो शब्द विशेषण असं म्हणायचं. पुढे काय, ज्याप्रमाणे सामान्य रूप कोणाचं नामाचं होतं, विभक्तीचे प्रत्यय लावले तर नामाचं सामान्य रूप होतं, त्याचप्रमाणे विशेषणांना सुद्धा सामान्य रूप होतं. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण अजून काय पाहिलं होतं बघा. हां, सामान्य रूप होतं. विशेषणांना विकार फक्त इकारांत आणि उकारांत हे विशेषण सोडून बाकीचे हे विकारी म्हणजे त्यांच्यामध्ये बदल होतात. पुढे गुणधर्म, नामाचाच विशेषण आहे, नामाचा गुणधर्म दर्शवते, तर त्याच्यावरून एक प्रकार पण आहे, तो आपल्याला बघायचा आहे पुढे. चला, काही विशेषणांना स्वतःचा अर्थ असतो पण काहींना नसतो ते कुठले सार्वनामिक विशेषण अजून कुठले आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. चला पुढे. हां, विशेषणांच्या अतिरिक्त व्याख्येमध्ये आपल्याला विविध व्याकरणकार आहेत, त्यांचे काय काय व्याख्या केल्या ते आपल्याला पाहायचं आहे. मग चिपळूणकर काय म्हणतात बघा. ज्या प्रतिपदिकांच्या अन्वय दुसऱ्या प्रतिपदिकांशी होतो त्या प्रतिपदिकास विशेषण. अन्वय म्हणजे काय, संबंध. म्हणजे ज्या प्रतिपदिक म्हणजे काय, एक शब्द, थोडक्यात प्रतिपदिक म्हणजे काय, ज्या शब्दांचा अनुसंबंध हा दुसऱ्या शब्दाशी होतो. म्हणजे विशेषणाचा संबंध काय, एक जे गुणधर्म दर्शवणारा शब्द आहे त्याचा संबंध हा नामाशी होतो, म्हणून त्याला विशेषण असं म्हणायचं. चिपळूणकरांची व्याख्या जर आपल्याला पेपरला विचारली तर त्याला सांगता आलं पाहिजे कशी ती, काय, ज्या प्रतिपदिकांचा संबंध दुसऱ्या प्रतिपदिकांशी असतो आणि तो संबंध दाखवणारा शब्द म्हणजे विशेषण होय. कृष्णा पांडुरंग कुलकर्णी असं म्हणतात की गुणांचा दर्शक असे जे शब्द, म्हणजे गुणांचा दर्शक म्हणजे विशेषण म्हणजे काय, गुणांचा दर्शक पाहिजे. त्याच्यानंतर तो काय असतो, वस्तूंचा किंवा विशेषाचे दर्शक असतो. ठीक आहे, दर्शक असल्याच्या नंतर जे शब्द असतात त्यांना व्याकरणात विशेषण असं म्हणायचं. थोडक्यात कुलकर्णी सरांची व्याख्या ही आपल्या व्याख्येला सुसंगत आहे. विशेष्य आणि विशेष्य. हां, कृष्णाजी कुलकर्णी काय म्हणतात, विशेष्याविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणायचं. एवढं ध्यानात ठेवायचं इथं. कुलकर्णी सर. दामले सर काय म्हणतात, जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्याला विशेषण असं म्हणायचं. नामाबद्दल अधिक तर माहिती सांगतोच, पण दामले त्याच्यामध्ये ॲडिशन काय करतात की व्याप्ती मर्यादित करतो. इथं मी काय करतो, हितच करतो. व्याप्ती मर्यादित करणं कोण म्हणलंय, मोके दामले म्हणलेले आहेत. पुढे केळकर काय म्हणतात, नामाचा गुण दाखवून त्याच्या अर्थाची व्याप्ती मर्यादित करणारा जो शब्द आहे तो सविकार शब्द म्हणजे विशेषण होय. व्याप्ती कोण कोण म्हणलंय, दामले आणि केळकर. बाबांनो, हे तुम्हाला टाइमपास वाटेल पण ह्याच्यावरती प्रश्न कसा विचारतील सांगता येत नाही. आपण हे सगळ्या पद्धतीमध्ये घेणं खूप गरजेचं आहे. आता हे सगळं तुम्हाला जे आहे हे सगळं आपण कशासाठी केलं, काय केलं हे तुम्हाला बघितलंय का, लक्षात येतंय का, कसं चाललंय, काय चाललंय ते. विशेषण बघतोय आपण. विशेषणाच्या अतिरिक्त व्याख्या म्हणजेच काय, जे विविध व्याकरणकारांनी केलेल्या अतिरिक्त व्याख्या आपण बघत आहोत. त्याच्यामधले पहिली आपण पाहिली ती म्हणजे कोणाची होती, पहिली चिपळूणकरांची होती. चिपळूणकरांच्या व्याख्येमध्ये विशेषणाची व्याख्या बघत असताना आपल्याला प्रतिपदिकांचा संबंध दुसऱ्या प्रतिपदिकांशी लावला जातो त्याला विशेषण असं म्हणायचं. दुसरी जी व्याख्या होती ती आपण कुलकर्णी सरांची होती. काय, विशेषाची माहिती देणारा शब्द म्हणजे काय, विशेषण होय असं त्यांनी सांगितलं. मोके दामले म्हणतात, ज्या विकारी शब्दांना नामाबद्दल अधिक माहिती सांगतं आणि व्याप्ती मर्यादित करतं त्याला म्हणायचं विशेषण आहे. दामले सर म्हणतात. त्याच्यानंतर केळकर सर पण काय म्हणतात, त्याचा गुण दाखवतं, नामाचा गुण दाखवणं आणि त्याचं क्षेत्र मर्यादित करणं, हे ज्या गोष्टी आहेत जे त्या शब्दातून व्यक्त होतात त्याला आपण विशेषण असं म्हणायचं. ओके, ह्याचे जे ट्रिक्स आहेत, ह्या व्याख्या लक्षात ठेवण्याचे ट्रिक्स हे मी तुम्हाला देईल नंतर. तत्पूर्वी आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की अशा गोष्टी आहेत. विशेषणांचे मुख्य 3 प्रकार. विशेषणाचे मुख्य व्याख्या परत बघा एकदा.
चिपळूणकर काय म्हणतात, ज्या प्रतिपदिकांचा संबंध दुसऱ्या प्रतिपदिकांशी असतो त्याला विशेषण असं म्हणायचं. त्याच्यानंतर कोण आहेत आपले कृष्णाचे पांढरे कुलकर्णी काय म्हणतात ते की गुणांचा दर्शक म्हणजे विशेष अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय रे विद्यार्थी मित्रांनो, विशेषण असं म्हणायचं. नंतर दामले म्हणतात की क्षेत्र मर्यादित करणारे, नामाचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणायचं. त्याच्यानंतर केळकर सर काय म्हणतात, केळकर सर असं म्हणतात की नामाचा गुण दाखवून, नामाबद्दल गुण दाखवून म्हणजे अधिक माहिती देऊन ते क्षेत्र किंवा व्याप्ती मर्यादित करतं, त्याला काय म्हटलंय इथं विशेषण असं म्हटलंय. मग विशेषणाचे जे 3 मुख्य प्रकार आहेत, व्याख्या परत एकदा इथं बघून घ्या काय आहेत त्या. ठीक आहे, चला. ज्याप्रमाणे आपण एखादी संकल्पना झाली त्या संकल्पनेच्या नंतर त्याचे वैशिष्ट्य पाहतो. नामाची वैशिष्ट्य व्याख्या पाहिली, वैशिष्ट्य पाहिले, त्याच्यानंतर विविध व्याकरणकारांनी केलेले व्याख्या पाहिले, त्याच्यानंतर आपण प्रकार पाहिले होते. त्याच पद्धतीमध्ये आपण विशेषण म्हणजे काय पाहिलं, विशेषणाची वैशिष्ट्य पाहिली आणि विशेषणाची विविध व्याकरणकारांनी केलेल्या व्याख्या पाहिल्या. आता आपल्याला पाहिजे विशेषणाचे प्रकार. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत. किती? 3 प्रकार. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत. विशेषणाचे किती प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो? 3 मुख्य प्रकार आहेत. 3 प्रकार विशेषणांचे मुख्य. पहिला प्रकार आहे तो गुणविशेषण. काय? गुणविशेषण. दुसरा आहे संख्या विशेषण संख्या विशेषण. आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण. विशेषणाचे 3 मुख्य प्रकार कुठले आहेत? गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. हे विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत. त्या 3ही प्रकारांचे पुढे किती पोट प्रकार आहेत आणि गुणविशेषण कशा कशाला म्हणायचं, संख्या विशेषण कशा कशाला म्हणायचं, सार्वनामिक विशेषणे कशा कशाला म्हणायचं हे आपण बघणार आहोत. आणि त्यांचे परत पोट प्रकार कोणते आहेत तेही आपण बघणार आहोत. चला, गुणविशेषण म्हणजे काय आता आपण पहिला प्रकार पाहूयात. गुण म्हणजे रंग, रूप, आकार. रंग, रूप, आकार, चव. रंग, रूप, आकार, प्रकार, चव, दोष, चव, अवस्था, स्वभाव दर्शविणारे जे शब्द आहेत ते सर्व गुणविशेषणामध्येच मोडतात. म्हणजेच काय? गुणविशेषणा म्हणजे तुमच्या सर्व प्रकारची चव, रूप, रंग, आकार, स्वभाव आणि अवस्था, दोष हे सगळं गुणविशेषणामध्ये येणार. मग ते गुण आणि दोष किंवा जे काही गुणविशेषणे आहेत ते कोणते कोणते आहेत ते तुम्ही पूर्णपणे दिले आहेत. मस्तपैकी लक्षात ठेवा. कसे? रंग जर असेल तर हिरवा पिवळा, रूप सुंदर गोंडस, तिरका कुरूप. तिरका हे सुद्धा रूप आहे बरं का, तिरळा चालतो, तिरका बघतो, हे सुद्धा रूपच आहे. गुण हुशार, प्रामाणिक, कष्टाळू. आकार गोल, चौकोनी, चपटा, बारीक. दोष बावळट आहे, मूर्ख आहे, अप्रामाणिक आहे. ठीक आहे. पुढे चव आंबट, तिखट, तुरट आणि खारट ह्या चवी आहेत. अवस्था श्रीमंत, तरुण, म्हातारा, बाल्य. ठीक आहे. पुढे स्वभाव घातकी, प्रेमळ, उदार आणि मोकळा आणि कंजूस हे सगळे स्वभावाचे प्रकार आहेत. ह्या सगळ्या स्वभावाच्या प्रकाराचा तुम्हाला आतापर्यंत अनुभव आलेला असेल. त्यामुळे जर गुणविशेषण आपल्याला वाक्यामध्ये ओळखायला सांगितलं तर त्याच्यामध्ये कुठं गुण दाखवलाय, कुठं रंग दाखवलाय, कुठं आकार दाखवलाय, कुठं स्वभाव दाखवलाय, कुठं दोष दाखवलाय, कुठं अवस्था दाखवली हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानुसार आपण विशेषणांचा प्रकार हो का असे जर प्रश्न आले किंवा जोड्या लावामध्ये विशेषणाचे प्रकार विचारले तर आपल्याला तिथं खूप महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. आणि त्यामध्ये म्हणजे आपल्या पद्धतीमध्ये जे प्रमाणे आपण प्रश्न सोडवणार आहोत त्या पद्धतीमध्ये आपल्याला ही कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. पहिलं उदाहरण बघूयात आपण. काय? मला कडू कारले आवडते. या वाक्यामध्ये कारले हे नाम आहे म्हणजे विशेष्य आहे. ओके. याच्याविषयी अधिक माहिती सांगणारे कडू हा शब्द आहे. मग कडू काय आहे? चव. मग चव म्हटलं की गुणविशेषण. ओके. पुढे बाबांनी ताईसाठी लाल फ्रॉक आणला. फ्रॉक विषयी अधिक माहिती सांगणारा शब्द लाल हा काय? रंग आहे म्हणजेच गुणविशेषण. पुढे मला धूर्त माणसे बिलकुल आवडत नाही. माणसं कसे? धूर्त म्हणजे धूर्त काय? हा स्वभाव.
मग स्वभाव असला की काय गुण विशेषण. ओके. मग पुढे ऐश्वर्या चप्पळ मुलगी आहे. चप्पळ म्हणजे काय, तिचा तो पण काय गुणच आहे. ओके, म्हणजेच काय गुणविशेषण. बोरे गोड निघाली, गोड चव. ही सर्व जे आहेत ही आहेत गुण विशेषण. आणि प्रकार सुद्धा काय गुणविशेषण. रंग रूप आकार अवस्था दोष गुण ह्या सर्व प्रकारचे जी विशेषणं आहेत, जर नामाबद्दल याच्यामधलं कुठलं आलं तर ही सर्व प्रकारची विशेषणं ही गुणविशेषणामध्ये येतात. लक्षात आलं का. विशेषणाचा पहिला प्रकार आहे गुणविशेषण. त्याच्यामध्ये रंग रूप आकार प्रकार गुण दोष चव अवस्था आणि स्वभाव हे जे शब्द येणार आहेत ते गुणविशेषणामध्ये जाणार आहेत. त्याच्यामध्ये काय आता अडचण आहे का नाही. त्याची उदाहरणं आपण खाली पाहिली. त्याच्यामधलं विशेष्य कुठलं आणि विशेषण कुठलं हे सुद्धा आता आपण पाहिलेलं आहे. पुढे आता संख्या विशेषणे कशाला म्हणायचं आणि संख्या विशेषणाचे जे पोटप्रकार आहेत ते आपण पाहायचे आहेत. संख्या विशेषण म्हणजे काय, संख्येत मोजता येणाऱ्या विशेषणांना काय, संख्येत मोजता येणाऱ्या विशेषणांना संख्या विशेषण असं म्हणायचं. संख्येत मोजता येणाऱ्या आणि नामाबद्दल संख्यात्मक माहिती सांगणाऱ्या शब्दाला म्हणजे नामाबद्दल काय संख्यात्मक माहिती, कुठली संख्यात्मक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणायचं. याचे परत 5 प्रकार पडतात. संख्या विशेषणाचे जे 5 प्रकार आहेत त्याविषयी प्रश्न विचारलेले आहेत इथून माग आयोगाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, त्याच्यामध्ये फसण्यासारखे पर्याय हे खूप दिलेले आहेत. म्हणून विशेषणाचे प्रकार काढताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संख्या विशेषणावर जास्त भर दिलेला आहे. आयोगाने आतापर्यंत विशेषण या घटकावरती जर प्रश्न विचारला असेल तर एकतर व्याख्येवरती विचारलाय आणि प्रकारावरती विचारलेला आहे. मग विशेषण कशा पद्धतीने कार्य करतं ते आपण विशेषणाचे नाम म्हणून कार्य तिथं पण पाहिले आणि इथं पण आता आपण पुढे पाहणार तर विशेषणांचे कार्य कुठले आहेत ते. पण सगळ्यात जास्त आतापर्यंत टार्गेट केलेला आहे तो संख्या विशेषण. आता तो बघूया. संख्या विशेषणाचे परत 5 प्रकार पडतात. संख्या विशेषण म्हणजे काय, संख्येत मोजता येणाऱ्या किंवा नामाची संख्यात्मक माहिती देणाऱ्या शब्दाला संख्या विशेषण असं म्हणायचं. लक्षात घ्या. पुढे गणनावाचक. गणनावाचक मध्ये परत पाहिला आपण ज्यावेळेस गणना करतो, गणना ही संख्यात्मक पद्धतीमध्येच असते आणि मग संख्यात्मक पद्धतीने गणना आपण ज्यावेळेस करतो पहिला प्रकार गणना. गणनामध्ये परतच आहे पहिला कुठला आहे ते विद्यार्थी मित्रांनो पूर्णांकवाचक. मानव प्राणी पक्षी यासारख्या वस्तूंची संख्या पूर्णांकातच द्यावी लागते. 5 माणसे असं म्हणतो का आपण 1.5 माणूस नाही. 1.5 कोल्हा असं म्हणतो का नाही. परत पुढे काय पक्षी असं म्हणतो का आपण 5.5 पक्षी 5.5 कावळे आले 5.5 मोर आले असं म्हणतो का नाही. या मानव प्राणी आणि पक्षी यांची जी संख्या आहे यांची गणना ही पूर्णांकातच होते. म्हणून काय म्हटलं आपण त्यांना पूर्णांकवाचक गणनावाचक संख्या विशेषण. काय पूर्णांकवाचक गणनावाचक आणि संख्या विशेषण. संख्या विशेषणाचा एक प्रकार आहे गणनावाचक. गणनावाचकाचाच पहिला प्रकार तो म्हणते पूर्णांकवाचक. काकांना 3 मुली आहेत. राजाने दासीला 50 मोहरा दिल्या. आमच्या शेतात 4 बैल आहेत. इथे बघा मुली हे नाम, मोहरा नाम, बैल नाम. ओके, याच्याविषयी संख्यात्मक माहिती दिली या 3 शब्दांनी. 3, 50 आणि 4 या 3 शब्दांनी माहिती दिली. म्हणजेच काय नामाची संख्यात्मक माहिती देणाऱ्या शब्दाला संख्या विशेषण म्हणायचं. त्याच्यामधला पहिला प्रकार गणनावाचक. मग त्याच्यामध्ये काय म्हटलंय प्राणी पक्षी आणि मानव यांची संख्या सांगत असताना किंवा यांची संख्यात्मक माहिती देत असताना ते पूर्णांकामध्येच दिली जाते आणि म्हणून त्यांना आपण पूर्णांकवाचक गणनावाचक संख्या विशेषण असं आपण म्हणतो. जर परीक्षेला प्रश्न असा आला आमच्या काकांना 3 मुली आहेत या वाक्यातील विशेषण ओळखा. एक तर ते संख्या विशेषण पर्याय असेल त्याच्यामध्ये परत गणनावाचक असेल किंवा दुसरा असेल तो पूर्णांकवाचक असेल. लक्षात येते का तुमच्या पूर्णांकवाचक. आणि नंतर पुढचा प्रकार अपूर्णांकवाचक साकल्यवाचक क्रमवाचक आवृत्ती आणि पृथकत्ववाचक.
कुठले कुठले? पृथकत्ववाचक, आवृत्तीवाचक, साकल्यवाचक आणि अपूर्णांकवाचक. आता आपण पूर्णांकामध्ये बघितलं तर सगळं कसं ते पूर्णांकवाचक संख्या विशेषणे, पूर्णांकवाचक, गणनावाचक संख्या विशेषणे आपण बघितलेले आहेत. त्यामध्ये आता आपण बघत असताना बघा काय म्हटलं? पूर्णांकवाचक संख्या विशेषणे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामधला विशेषणाचा पहिला प्रकार आपण पाहिला तो म्हणजे संख्या विशेषण. संख्या विशेषण पाहत असताना त्याच्यातला पहिला प्रकार पाहिला आपण गणनावाचक, आणि गणनावाचक मधला पहिला आहे तो म्हणजे पूर्णांकवाचक. त्याच्यातला दुसरा आहे अपूर्णांकवाचक. अपूर्णांक म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? काय लहानपणापासून अपूर्णांक माहीतच नाहीत का? एवढे आशेने व्हिडिओ बघत आहात. पुढे बघा, भाकरी, चतकोर भाकरी, चपाती, अर्धी चपाती, लाडू, अर्धा लाडू. आपण असं म्हणतो की नाही मला एवढा लाडू नको, मला अर्धा पाहिजे. म्हणजे पूर्णांक नाही, अपूर्णांकामध्ये आलं पाहिजे, तेव्हा ती विशेषणे ही अपूर्णांकवाचक विशेषणे असतात. कशी बघा, अपूर्णांकात मोजली जाऊ शकते. अडीच चतकोर 3.5. मी डब्यासाठी 3.5 पोळ्या आणल्या, अपूर्णांक. पुढे 1.5 लाडू खाल्ला, पावशेर गुळ आणला. सगळे हे काय आहेत रे? अपूर्णांक आहेत. आणि हे सगळे काय आहेत? विशेष्य. नामे. मग हे अपूर्णांकामध्ये माहिती देतात म्हणून अपूर्णांकवाचक संख्या विशेषणे म्हटलं यांना. लक्षात येतंय का? पुढे साकल्यवाचक. साकल्यवाचक म्हणजे काय? पूर्ण जी काय संख्या आहे त्याचा उल्लेख. आम्ही 5 भावंड, आम्ही किती जण येतं? 5 जण. मग त्या सगळ्यांचा उल्लेख, आम्ही 5 भावंड, आम्ही 4 मुली गेलो होतो, अशा पद्धतीने त्याला साकल्यवाचक म्हणायचं. बघा, पूर्णांक, अपूर्णांक आणि साकल्य ह्या 3 प्रकार आतापर्यंत आपण पाहिले. साकल्य म्हणजे काय? चारीची चारी. मुंबईच्या चारी बाजूने पाणी आहे असं जर म्हटलं तर सगळंच. उभयता म्हणजे दोन्ही, चारी, 5 आणि 10. हे म्हणजेच सर्वच्या सर्व संख्यांचा उल्लेख. ओके, सर्वच्या सर्व संख्यांचा उल्लेख करत असताना आपण आतापर्यंत 3 प्रकार पाहिले. पहिला पाहिलं गणनावाचक मध्ये, पहिला प्रकार पाहिला आपण पूर्णांकवाचक, दुसरा अपूर्णांक, आणि आपण तिसरा पाहतो आता साकल्य. सर्वच्या सर्व. सर्वच्या सर्व संख्या हे आपण पाहिलेलं आहे. हे 3 प्रकार कशाचे? तर हे गणनावाचकचे. गणनावाचक कोणाचा आहे? संख्यावाचकचा. आपण गुणवाचक जे विशेषण आहेत ते पाहिलेत. रंग, रूप, आकार, अवस्था, त्याच्यानंतर परत काय? हे सगळे ते दाखवतील, त्याला म्हणायचं गुणवाचक विशेषणे. त्याच्यानंतर आपण संख्या विशेषणाकडे आलो. संख्या विशेषणामध्ये पहिला पाहतो आपण गणनावाचक. गणनावाचकचे परत 5 प्रकार पाहतो आहोत आपण. कुठले? पूर्णांक, अपूर्णांक, साकल्य. पूर्णांकामध्ये काय? मनुष्य, प्राणी आणि पक्षी यांची संख्यात्मक माहिती देण्यासाठी पूर्णांक. आणि जी अपूर्णांकामध्ये आहेत ते काय? आपण म्हणलं लाडू, चपाती वगैरे, हे आपण उदाहरणं पाहिली ते अपूर्णांकवाचकमध्ये जाऊ शकतात. म्हणजे जे अपूर्णांकामध्ये मोजता येतात त्यांना अपूर्णवाचक विशेषण म्हणायचं. आणि साकल्यवाचक संख्या विशेषणामध्ये काय म्हणायचं? साकल्यवाचक, गणनावाचक संख्या विशेषण असं त्यांना जे म्हटलं जातं ते सर्वच्या सर्व. ती उदाहरणं बघा पुढे करता. आम्ही 4ही भावंडे पुण्यात आलो. भारतीय सैन्यातील 3ही दले ही नेहमी एकमेकांच्या संपर्कात असतात. लढाईत 4ही शिपाई मारले गेले. 4ही, ते 4ही आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात. 4ही शिपाई मारले गेले. साकल्यमध्ये सर्वच्या सर्व जे काय तिथं आहेत ना, आमच्या शाळेतील 50च्या 50 इथं संख्याची द्विरुक्ती झालेली असते. ते आपण बघूयात उदाहरणं जशी जशी येतील तसे मी तुम्हाला पुढे ते सांगेल. आत्तापर्यंत फक्त इथं एकच लक्षात ठेवा, साकल्य म्हणजे सर्वच्या सर्व जे संख्यात मोजता येणारे सर्वच्या सर्व जे आलेले असते त्याला म्हणायचं आपण साकल्यवाचक, गणनावाचक संख्या विशेषण. क्रमवाचक बघा, तिसरा प्रकार आहे, चौथा प्रकार आहे तो क्रमवाचक. सोपं हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा हे असे जिथं क्रम असतात त्याला म्हणायचं क्रमवाचक. दुसरा, चौथा, पाचवा क्रमवाचक विशेषणांना रा, ला, था चौथा, दुसरा, पहिला, आठवा असे प्रत्यय लागलेले असतात. त्यांना म्हणायचं काय की क्रमवाचक, गणनावाचक संख्या विशेषणे. लक्षात येतंय का?
वारंवार व्हिडिओ बघत राहा. तुमचं एकदा तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितला विद्यार्थी मित्रांनो, किंवा तुम्ही हे बघितलं तुम्हाला पुस्तक वाचायला पण एकदम इझी जाणार आणि तुम्हाला त्या विषयाची गुढी बी लागणार आणि ह्या कन्सेप्टवरती पेपरला प्रश्न विचारले की ते पण येणार, एवढी खात्री मी देतो तुम्हाला. पुढे माझा दुसरा भाऊ म्हणजे कितवा? दुसरा. क्रम, त्याचा क्रम कितवा आहे? दुसरा. शांता 10व्या वर्गात शिकते. शांता 10व्या वर्गात शिकते. कितव्या? 10व्या. व पुढच्या वर्षी मी 50वा, पुढचा मागचा इथं पण येते क्रम, आणि 50वा वाढदिवस साजरा करणार आहे. माझा भाऊ परीक्षेत कितव्या क्रमांकाने आला? 3ऱ्या क्रमांकाने आला. म्हणजेच काय, क्रमवाचक जी विशेषणे आहेत, नामबद्ध संख्यावाचक जी क्रम दाखवलेले आहेत ते क्रमवाचकमध्ये येणार. आणि नंतरचा जो 5वा प्रकार आहे तो आवृत्तीदर्शक येणार. काय? आवृत्तीदर्शक संख्या विशेषणे. काय म्हटलं तिथं? ज्या विशेषणांमध्ये पट, पदरी, वारी, गुणित यासारखे प्रत्यय असतात त्यांना म्हणायचं आवृत्तीवाचक, गणनावाचक संख्या विशेषणे. येते का लक्षात? आवृत्तीवाचक, संख्यावाचक, आवृत्तीवाचक, गणनावाचक संख्या विशेषणे. पट, वारी, गुणित असे जे प्रत्यय असतात ज्या विशेषणांना, त्यांना म्हटलेलं आहे की आवृत्तीवाचक संख्या विशेषणे असं म्हटलेलं आहे. बघा पुढे, हा चौपदरी रस्ता आहे. कसला रस्ता आहे हा? चौपदरी म्हणजे 4 पदरी. आवृत्ती 1, 2, 3, 4 आवृत्ती. हा चौपदरी रस्ता आहे. म्हणजेच काय, पदरी, पट, वारी आणि गुणित हे लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला असेल पदरी, पट, वारी आणि गुणित म्हणजे द्विगुणित असं म्हटलं तरी. पट इथं बघा काय, कालच भाऊजींनी ताईला 9 वारी साडे आणले. 9 वारी. बघा पट, वारी, गुणित हे शब्द लक्षात ठेवायचे. पुढे द्विगुणित आनंद. आवृत्ती होते, आनंद झाला, परत आनंद झाला, द्विगुणित. लक्षात येते का? म्हणजेच काय, आवृत्तीवाचक, गणनावाचक संख्या विशेषणे. क्रमवाचक मध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा क्रम. आवृत्तीवाचक मध्ये काय, पट, वारी, पदरी आणि गुणित हे शब्द येतात, म्हणजे अंती ते शब्द येतात, तेव्हा त्यांना म्हणायचं आवृत्तीवाचक, गणनावाचक संख्या विशेषणे. पुढे एका चुकीमुळे त्याचा दुप्पट पैसा केला. दुप्पट. पट 1 पट, दुप्पट, तिप्पट, चौपट, 5 पट. 5 पट म्हणजे काय, 5चा पाडा. 5 पट, 10 पट. ही पटवारी, गुणित आणि पदरी हे शब्द असतात, त्यांना आवृत्तीवाचक विशेषणे असं म्हणायचं. आणि नंतर पुढे आहे पृथकत्ववाचक. पृथकत्ववाचक. क्रमवाचक. क्रमवाचकच्या नंतर आपण पाहिला आवृत्तीवाचक. आवृत्तीच्या नंतर कुठला सगळ्यात शेवटचा पृथकत्ववाचक. सोपे ते प्रकार, फक्त तुम्ही याचा सराव करणं पाहिजे. ओके. गणनावाचक म्हणजे पृथक. ह्या अपूर्णांकामध्ये मनुष्य, प्राणी, पक्षी यांची गणना पूर्णांकात होते. अपूर्णांकामध्ये जे घटक आपण अपूर्णांकामध्ये मोजतो तसे अर्धा, पावशेर. साकल्यमध्ये सर्वच्या सर्व. क्रममध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. आवृत्तीमध्ये काय, पट, वारी. लक्षात येते का? पट, वारी. त्याच्यानंतर अजून काय, गुणित हे जे शब्द आहेत हे आपल्याला इथं आवृत्तीमध्ये येतात की म्हणजे परत परत येणारे आवृत्ती. बघा पृथकत्वामध्ये वेगवेगळं. लक्षात घ्या, पृथकत्वामध्ये वेगवेगळं. याच्यामध्ये दुसरे तुम्हाला प्रकार आता आपण चला पृथक. याच संख्येच्या पहिली संख्येची पुनरावृत्ती झालेली असते, त्याची गट आणि विभागणी केली जाते. म्हणजेच गट आणि विभागणी म्हणजेच काय, त्याचं पृथक्करण केलं जातं. पृथक्करण आणि संश्लेषण या दोन संकल्पना. पृथक्करण करणे म्हणजे वेगवेगळं करणे. लक्षात आलं का? डिसमेंटल करणे, पृथक्करण करणे, डिसमेंटल करणे. लक्षात घ्या, पृथकत्वामध्ये जे काय एकत्र झालेलं असतं त्याचं वेगळं करायचं असतं. कसं? गुरुजींनी 2-2 जणांना रांगेत उभा केलं. किती? 2-2 जणांना रांगेत उभा केलं. सगळे एकत्र होते. एकत्र असल्याच्यानंतर गुरुजींनी काय केलं, चला रे 2-2 जणांनी रांगेत उभा राहा असं म्हटलं. लक्षात येतंय? 2-2 जणांचे काय केलं म्हणजे गट केले 2-2 जणांचा. आणि सर्वातून गट करणे म्हणजेच काय, वेगवेगळं करणे. वेगवेगळं करणे म्हणजेच काय, पृथक्करण करणे. आणि मग 2-2 ही संख्या आली तिथे, म्हणून त्याचं काय करायचं, 2-2 हे विशेषण हे काय, पृथक्करणवाचक, गणनावाचक संख्या विशेषण. पुढे प्रत्येकाला
अर्धा अर्धा पेरू दे, प्रत्येकाला अर्धा अर्धा पेरू दे, अर्ध्याला पेरू दे किंवा अर्धा अर्धा पेरू दे असं म्हणलं. मोर्चासाठी लोकांच्या 4-4 रांगा केल्या, पृथक्करण केलं. एक एकाने या वर्गामध्ये, एक एकाने या, 2-2च्या रांगा, 3-3च्या रांगा, 5-5च्या रांगा असं केलं. हे पृथक्करणमध्ये जातं. कुठं? पृथक्करण या प्रकारामध्ये जातं, म्हणजे वेगवेगळं करणं. पृथक्करणमध्ये सगळ्यातून वेगवेगळं करणं याला पृथक्करण म्हणतात. आणि पृथक्करण करत असताना, वेगवेगळं करत असताना जर संख्या आली तर त्याला संख्यावाचक गणनावाचक संख्या आली तर त्याचा प्रकार जो असणार आहे संख्यावाचक, त्याच्यामध्ये परत गणनावाचक आणि त्याच्यामध्ये परत हा पृथक्करणवाचक हा पोट प्रकार असणार आहे. इथपर्यंत आपण काय पाहिलं आता? विशेषण म्हणजे काय, विशेषणाची वैशिष्ट्ये, विशेषणाचे विविध व्याकरणकारांनी केलेल्या व्याख्या. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं पुढे की विशेषणाचे प्रकार. त्यातला पहिला आहे तो म्हणजे गुणवाचक विशेषण, ते पाहिलं. नंतर आपण संख्या विशेषण पाहिलं. संख्या विशेषणामधला आपण पाहिला तो म्हणजे गणनावाचक विशेषण. गणनावाचक मधले परत प्रकार पाहिला आपण पूर्णांक, अपूर्णांक, साकल्य. ठीक आहे, हे 3. आणि नंतर काय पाहिलं होतं आपण? पट, वारी. हे कशामध्ये? आवृत्ती आणि पृथकत्व. लक्षात येतंय? हे आपण इथं प्रकार पाहिले. आता पुढचा प्रकार आहे अनिश्चित विशेषणे. कुठला? अनिश्चित विशेषणे. कुठल्या आहेत? वस्तू जर संख्येत मोजता येत नसेल, काय म्हणतोय? वस्तू ही जर संख्यात मोजता येत नसेल तर तिथं जी विशेषणं वापरली जातात किंवा आकडा सांगितलेला नसतो तर तिथे फक्त विशेषणं येतात. मोठा तिथं मोजता येत नाही, छोटा असं मोजता येत नाही. ही जी येतात सर्वच्या सर्व, काही, इतर, थोडी, सगळी. सर्व, काही, इतर, थोडी, सगळी, 10, 5, 15, 16. इथं स्पेसिफिक सांगितलंय का? नाही. जी गणनावाचक मध्ये होती ती सगळी स्पेसिफिक होती. सर्वच्या सर्व असतील, अपूर्णांक, पूर्णांक, ही सगळी होती. पण इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होते अनिश्चितमध्ये? तिथं आपल्याला समजत नाही नक्की किती, हे समजत नाही. म्हणून मग त्याला आपण अनिश्चित संख्या विशेषण असं म्हणतो. म्हणजे तिथं जरी असले अनिश्चित सर्व, माझी सर्व पुस्तके, माझी 5 पुस्तके 6 पुस्तके म्हणले नाही, माझी सर्व पुस्तके पाण्यात भिजली, आणलेली सगळी फळे सडून गेली, दुकानात थोडीच पुस्तके शिल्लक आहेत, पुढे एवढ्या मोठ्या कामासाठी 10-15 म्हणजे 10-5 लोक तरी लागतील. अंदाजच सांगितलं तर अंदाजे वर्तवलं जातं. किती इथं स्पष्ट होत नाही, त्यामुळे त्याला अनिश्चित विशेषणे असं म्हणायचं. पुढे सार्वनामिक विशेषणे कशाला म्हणायचं? सार्वनामिक विशेषणे आपण पाहिलं होतं तिथे प्रकारामध्ये. मूळ सर्वनामांचा उपयोग केल्याच्या नंतर विशेषणासारखा केला जाईल तेव्हा त्याला मात्र सार्वनामिक विशेषणे असं म्हणायचं. असला मुलगा, तसला, तेवढा, तमका हे आपण पाहिलं होतं तिथे पण कसे होतात ती बघा. पुढे विशेषणे होतात. ही विशेषणे फक्त अधिविशेषणे म्हणून वापरता येतात. तो मुलगा, मूळ विशेषणांचा वापर केल्याच्या नंतर तो हा विशेष आणि हे सर्वनाम. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, सर्वनामाचा जर विशेषणासारखा वापर केला तर त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हणायचं. त्याची उदाहरणे बघा. हा मुलगा हुशार आहे, म्हणजेच काही दर्शक पण होऊ शकतं. दर्शक सर्वनामाचा प्रकार. तो बघा नाम, नामाबद्दल आधी नुसतं मुलगा जर म्हणलं तर कुठलाही मुलगा येईल, पण तो मुलगा आपण म्हणतोय किंवा हा मुलगा आपण म्हणतोय तर त्याचं क्षेत्र मर्यादित होतं आणि त्याच्याविषयी अधिक माहिती आपण सांगतोय. म्हणून हे जे आहे ते सार्वनामिक विशेषण आहे. ओके, चला आता हे झाले प्रकार आपले विशेषणांचे. पण कुलकर्णी सर यांनी विशेषणांचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केले, सिद्ध विशेषणे आणि साधित विशेषणे. मग सिद्ध विशेषणे कशाला म्हणायचं आणि साधित विशेषणे कशाला म्हणायचं ते आता आपण बघूया. सिद्ध विशेषणे म्हणजे काय की व्युत्पत्तीनुसार जी आधार विशेषण साधित आणि 2 असे उदाहरण केलेत आपण, ते सांगितलं तुम्हाला. मग सिद्ध विशेषण कशाला म्हणायचं? ज्या विशेषणांना मागे किंवा पुढे उपसर्ग अथवा प्रत्यय नसतो ती मूळ विशेषणे असतात आणि म्हणून त्यांना सिद्ध विशेषणे असं म्हणायचं. सिद्ध विशेषणे म्हणजेच काय? मूळची विशेषणे आणि त्यांना प्रत्यय नसतात. कुलकर्णी सरांनी केलेले हे वर्गीकरण आहे साधित आणि सिद्ध आणि साधित
आणि पहिला आहे तो म्हणजे सिद्ध, सिद्ध आणि साध. मूळ विशेषणांना सिद्ध विशेषणे असं म्हणायचं आणि त्यांच्या मागे किंवा पुढे कुठेही प्रत्यय नसतात म्हणून त्यांना सिद्ध विशेषणे असं म्हणायचं. हे दोन प्रकारे जे वर्गीकरण आहे हे कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांनी केलेलं आहे. लक्षात घ्या, प्रश्न कसाही येऊ शकतो. विशेषणांचे सिद्ध विशेषणे आणि साधित विशेषणे असे प्रकार कोणी केले असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या मतानुसार उत्पत्तीच्या आधारे विशेषणाचे खालीलपैकी कोणते प्रकार पडतात असाही प्रश्न विचारला जाईल. सिद्ध विशेषण आणि साधित विशेषण असं म्हटलं जाईल, हे लक्षात घ्या. पुढे उंच, ह्याला प्रत्यय लागला का नाही, पिवळा नाही, पिवळा पिवळ्या लागला का नाही, ह्याला मला सिद्ध विशेषणे. ज्याला प्रत्यय नाही, प्रत्यय म्हणजे विभक्तीचा असेल, दुसरा कुठलाही असेल, विभक्ती प्रत्यय असतील किंवा इतर प्रत्यय सिद्ध असतील, जे कुठले चरण प्रत्यय विभक्तीचे प्रत्यय जे असतात ते असतील, ते लागले नाहीत ते सिद्ध प्रत्यय होतात. पण जर मग साधित कशाला म्हणायचं, साधित मूळ विशेषण सोडून इतर जातींच्या शब्दापासून तयार झालेल्या विशेषणांना साधित विशेषण असे म्हणायचं. इतर विशेषणांना साधित विशेषणे म्हणायचं. जी मूळ विशेषण आहेत त्यांना जर प्रत्यय नाही लागला तर ते मूळ विशेषणे म्हणजे सिद्ध विशेषणे, आणि जर त्यांना प्रत्यय लागला किंवा त्याच्यामध्ये बदल होऊन जर आलेले विशेषणे असतील दुसरी किंवा दुसऱ्या शब्दापासून तयार झालेले विशेषणे असतील तर त्याला काय म्हणायचं की साधित विशेषणे असं म्हणायचं. म्हणजे साधित विशेषणे कोणती कोणती आहेत ते आता बघूयात आपण खाली. पहिला आहे तो आहे नामसाधित विशेषण, म्हणजे नामापासून तयार झालेल्या विशेषणांना नामसाधित विशेषण असं म्हणायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लक्षात घ्या, साधित विशेषण पाहतोय आपण, त्याच्यामधला पहिला आहे तो म्हणजे नामसाधित विशेषण. ठीक आहे, बघा नामापासून कसे होतात ते. एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा दुसऱ्या नामाचा उपयोग केला जातो किंवा एखाद्या नामाविषयी माहिती सांगणारा आणि क्षेत्र मर्यादित करणारा शब्द हा दुसरं नामच असतं तेव्हा त्याला म्हणायचं नामसाधित विशेषण. येतंय का लक्षात? नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा दुसरा हा शब्द नामच असू शकतो. जर आपण ते दोन शब्द घेतले, इथं जर आपण कापड हा शब्द घेतला, इथं जर आपण दुकान हा शब्द घेतला, ही दोन काय आहेत रे, हा पण नाम आहे आणि हे पण नाम आहे, ही दोन नामे आहेत. मग नामाबद्दल कापड हे नाम आहे, कापड दुकान किंवा दुकान आणि कापड हे घेतले आपण, आगमागं होऊ शकतं. पुढे बघा, म्हणजेच काय, दुकान आहे पण कशाचं आहे, कापडाचं आहे. लक्षात आलं का, दुकान आहे पण कापडाचं दुकान आहे. म्हणजेच काय, ह्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द दुसरा काय रे, नामच आहे. म्हणून याला म्हणायचं नामसाधित विशेषणे किंवा नामविशेषणे. चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. येते का लक्षात? बघा पुढे, माझ्या भावाचं कापड दुकान आहे. बघा कापड आणि दुकान, पायात कोल्हापुरी चप्पल आहे, कोल्हापूर पण नाम आहे. लक्षात येतंय का? इथे पुढे काय, सातारी पेढे, सातारा, कोल्हापूर, कापड ही नामे आहेत. पण ही नामे कुठल्या नामाविषयी अधिक माहिती सांगतात रे विद्यार्थी मित्रांनो, कुठल्या, दुकान, त्याच्यानंतर चप्पल आणि पेढे याविषयी माहिती देतात. म्हणून काही नामसाधित विशेषण असं सुद्धा म्हटलंय. आणि सिद्ध विशेषणं कुठली, की जे मूळची विशेषण आहेत त्याला प्रत्यय लागत नाहीत, त्याला काय म्हणायचं, सिद्ध विशेषण असं म्हणायचं. आमचा कौटुंबिक प्रश्न आहे, प्रश्न आणि कौटुंबिक, इथं ही दोन्ही काय आहेत, नाम आहेत. मी यापेक्षा सुखी माणूस आहे, सुखी पण नाम आहे, हे पण नाम आहे. इथं बनारसी शालो, नागपुरी संत्री, भाजी विक्रेता, महिला मंडळ, ऐतिहासिक पुस्तके, औद्योगिक शिक्षण आणि जळगावची केळी या वाक्यामध्ये बनारसी, नागपुरी, भाजी, महिला, ऐतिहासिक, औद्योगिक, त्याच्यानंतर जळगावची केळी हे सगळी नामसाधित विशेषणे आहेत. म्हणजे जर वाक्यामध्ये नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा किंवा नामाचे क्षेत्र मर्यादित करणारा शब्द हा जर एक नामच असेल तर त्याला नामसाधित विशेषण असं म्हणायचं. मग वाक्यातील नाम कसं ओळखायचं हे आपण नाम या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. मग ती ट्रिक इथं लागू करायची किंवा जनरलपणे सुद्धा तुम्हाला पर्यायावरून सुद्धा उत्तर शोधून सापडू शकतं. त्यामुळे इथे जास्त डोकं लावायचं नाही. पण लक्षात ठेवताना जी संख्या विशेषणे आहेत, शंका विशेषणाचे जे प्रकार आहेत ते प्रकार तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावे लागतील, कारण त्याच्यावरती आतापर्यंत भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. पुढचा साधित विशेषणाचा प्रकार कुठला ते बघूयात आपण. सर्वनाम साधित विशेषणे हा प्रकार आहे. मग इथं काय होईल रे विद्यार्थी मित्रांनो,
सर्वनामापासून दुसरी विशेषणे तयार होतील. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला असला, अमका, तमका, तेवढा, तसा, ही जी सर्वनामाची जी रूपे आहेत, ही जेव्हा नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी येतात तेव्हा त्यांना विशेषणे म्हणायचं. ती कशा पद्धतीने येतात ते बघूयात. म्हणजेच काय, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा सर्वनामाचाच असेल किंवा सर्वनामाला प्रत्यय लागून किंवा सर्वनामाचं रूप असेल तर त्याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण. व्याख्या बघून घ्या कशा पद्धतीने केली त्यांनी. एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या सर्वनामाला प्रत्यय जोडून तयार केलेल्या विशेषणांना सर्वनामसाधित विशेषणे म्हणतात. ही विशेषणे अगोदर किंवा नंतर असं सुद्धा येऊ शकतात. बघा, आदी विशेषणे, विधी विशेषणे, आपण ते प्रकार जे आहेत ना ते पुढे बघूयात. ओके, म्हणजे सर्वनामापासूनच जर विशेषणे बनत असतील किंवा सर्वनामांना प्रत्यय जोडून जर विशेषणे बनत असतील तर त्यांना सर्वनामसाधित विशेषणे असं म्हणायचं. त्याची उदाहरणे बघा. सर्वनामिक विशेषणे आणि सर्वनाम साधित विशेषणे दोन्हीही सार्वनामिक विशेषणे प्रकारात मोडतात. फरक विचारला तर सर्वनाम साधित विशेषण सांगताना प्रत्यय जोडून आली तर त्यांना सर्वनाम साधित विशेषण असं म्हणायचं. हे आपण तिथं पाहिलं होतं. आणि पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, आपण हे आधी उदाहरण पाहूया. हे एक ठीक आहे, आपण लक्षात ठेवण्यासाठी दिलेलं आहे ते आपण, किंवा ते नोट्सच्या स्वरूपात आपण जेव्हा देणार आहे त्या पद्धतीमध्ये आपण ते घेतलेलं आहे. असला नवरा नको ग बाई. असला म्हणजे मूळ सर्वनाम कुठलं आहे? असा, किंवा मूळ सर्वनाम जे आहे हिथं सर्वनाम वाईट, म्हणजे असला म्हणजे कसला नाही, असला तसला म्हणजे काय, असला म्हणजे तो हे सर्वनाम आहे त्याचं हिथं असला तसला हे केलेलं आहे. किंवा हा नवरा नको ग बाई, हे सर्वनामापासून असला हे सर्वनाम साधित आहे. हा आमचा काळा कुत्रा आहे. हा आमचा काळा कुत्रा आहे म्हणजे हा आमचा म्हणजे आत्मवाचक सर्वनाम किंवा आमचा किंवा स्वतःचा कुत्रा आहे त्यापासून हा आमचा कुत्रा आहे किंवा काळा कुत्रा आहे या पद्धतीनं. पुढे हा त्याचा, तोचं सर्वनाम झालं. तोला या सर्वनामाला चा हा प्रत्यय लागलेला आहे. आणि तो चेंडू या नामाविषयी अधिक माहिती शकतोय. हा त्याचा चेंडू आहे म्हणजेच काय, इथं मूळ सर्वनाम हा तो आहे आणि त्याला चा हा विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. ओके, हा चेंडू त्यांचा आहे. आता बघा, त्यांचा जरी म्हटलं तरी आपण इथं म्हणले अगोदर किंवा नंतर येऊ शकतं. सार्वनामिक विशेषणे अगोदर किंवा नंतर येऊ शकतो. त्या पद्धतीमध्ये हे आम्हा गरिबांना म्हणजे आम्हाला, गरिबांना, अजून तुम्हा म्हणजे तूचं तुम्ही, आम्हाचा मी, आम्हाचं मी. इथं पाहिलेलं ही आम्हाला म्हणजे आमच्यासारख्या, म्हणजेच मी हे सर्वनामाचा, पुढे तू या सर्वनामाचा, तुम्हा यांना प्रत्यय लागले आणि ती सार्वनामिक विशेषणे म्हणून आलेली आहेत. म्हणजेच काय, साधित विशेषणामध्ये पहिला प्रकार पाहिला आपण, नामसाधित विशेषण. दुसरा पाहिला आपण आता इथे सर्वनामसाधित विशेषण. तिसरा पाहूयात आपण. नामसाधितमध्ये नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा दुसरा शब्द हा नामच असतो. आणि सर्वनामसाधित विशेषणामध्ये आपण काय पाहिलं की विशेषण जे असतात किंवा नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे सर्व नावांना प्रत्यय लागलेले जे शब्द असतात त्यांना सर्वनामसाधित विशेषण असं म्हणायचं. पण जर फरक विचारला तर काय करायचं ते इथं सांगितलं असं, प्रत्यय जोडून जर आली सर्वनामे तर ती सर्वनामसाधित विशेषणे. आणि सार्वनामिक विशेषणे म्हणजे काय, त्याला प्रत्यय जोडून येत नाहीत, हे आपण पाहिलेलं आहे. पुढे आता पाहायचं आपल्याला कुठला की धातू साधित विशेषणे. धातू कशाला म्हणायचे पाहिले हे बघूयात आपण कशा पद्धतीनं. सर्वनाम म्हणजे काय आणि विशेषण म्हणजे काय तो फरक आहे. सर्वनाम साधित विशेषणे कशाला म्हणायचं आणि सर्वनाम कशाला म्हणायचं हा फरक आहे. इथे काय, जर सर्वनाम व विशेषण दोघांना प्रत्यय असेल तर सर्वनामाला सर्वनामच म्हणायचं. काय, दोघांनाही प्रत्यय असायला पाहिजे, दोघांना प्रत्यय, सर्वनामाला सर्वनाम म्हणायचं. पण जर वाक्यामध्ये कर्ता असतो परंतु सर्वनामाचे सामान्य रूप असेल, सामान्य रूप कधी होते, त्याला प्रत्यय लावून. मग आपण मगाशी पाहिले प्रत्यय लावले असतील तर सर्वनामापासून बनलेल्याच विशेषणांना सार्वनामिक विशेषण म्हणायचं, तेव्हा ते सर्वनामसाधित विशेषण असेल. कसं बघा पुढे, आम्हाला गरिबांना छळून तुम्हाला काय मिळेल. आम्हाला म्हणजे इथं बघा, गरिबांना, आम्हाला, तुम्हाला, ही इथं या वाक्यामध्ये सर्वनाम म्हणून वापरलेत.
लक्षात आलं का? इथं मग आम्हा गरिबांना छळून तुम्हाला काय मिळेल? इथं गरिबांना छळून बघा, गरीब हा शब्द याच्याविषयी अधिक माहिती सांगू ह्याला. आम्हाला गरिबांना छळून तुम्हाला काय मिळेल, पण आम्हा गरिबांना छळून नामाबद्दल अधिक माहिती सांगून जर प्रत्यय लागला तर ते सर्वनामे, आणि प्रत्यय नाही लागला तर ती मात्र विशेषणे येणार. चला आता आपण पाहूयात धातुसाधित विशेषणे. धातुसाधित विशेषणामध्ये धातू म्हणजे काही आपण पाहिलं होतं, प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्दाला धातू असं म्हणायचं. काय? प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्दाला धातू असं म्हणायचं. आणि त्याच्यापासून तयार झालेली जी सर्वनामे आहेत, जी विशेषणे आहेत त्यांना आपण धातुसाधित विशेषणे असं म्हणायचं. लक्षात घ्या, क्रियापदातील मूळ शब्दाला आपण धातू असं म्हणतो आणि त्याला प्रत्यय लागून ते नामापूर्वी आले तर त्याचा विशेषणाचा सारखा वापर होतो, म्हणून त्या धातुसाधित विशेषण असं सुद्धा म्हणायचं. पिकलेला आंबा, धावती रेल्वे, ही जी आहेत आपण वाहती नदी, ह्याच्यामध्ये पीक हा धातू आहे, रांग हा धातू आहे, पेट ही धातू आहे, वाह हा एक धातू आहे, बोल हे धातू आहेत. बोलतो, बोलली, ती हुशार बोलली किंवा ती मुलगी बोलली असं जर म्हटलं तर क्रियापद होते. क्रियापदामधील मूळ धातू हा बोल आहे, त्याच्यापासून जर विशेषण तयार झालं तर त्याला आपण म्हणायचं धातुसाधित विशेषण. त्याला म्हणायचं बोलकी बाहुली, वाहती नदी, पेटती ज्योत, रांगणारे मूल, पिकलेला आंबा, बोचरी थंडी. थंडी कशी आहे? बोचरी. या वाक्यामध्ये बोच हा धातू आहे. आणि ही जी विशेषणं आहेत धातूपासून तयार झालेली, ही पुढच्या नामाबद्दल अधिक माहिती देतात. म्हणजे इथं पिकलेला आंबा, आंबा हे नाम आहे, मूल हे नाम आहे, ज्योत ही नाव आहे, नदी हे नाम आहे, आणि बोल बाहुली हे एक नाम आहे, थंडी हे एक नाम आहे. मग याच्यातील जे मूळ धातू आहेत, कुठला आहे धातू? पीक, रांग, पेट, वाहन, बोल हे धातू आहेत. या धातूपासून जी विशेषणं तयार झालेत आणि ती नामाबद्दल अधिक माहिती सांगतात आहे आणि व्याप्ती मर्यादित करतात, त्यांना म्हणायचं धातुसाधित विशेषणे. आपण साधित विशेषणामध्ये नामसाधित विशेषणे, सर्वनामसाधित विशेषणे आणि धातुसाधित विशेषणे हे पाहिलेले आहेत. पुढे पाहूयात आपण आता विशेषण साधित विशेषण. आता विशेषण आहे पण तेच विशेषण साधित विशेषण हे इथपर्यंत आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय पाहायचंय? विधी विशेषण आणि अधिविशेषण कुठली ते पाहायचे. विशेषणाचे लिंग, वचन आणि विभक्ती हे एक पाहायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहिजे ते म्हणजे विशेषणाचे कार्य आणि विशेषणाचे उपयोग हे आपल्याला पाहायचे. आणि त्याच्यानंतर कुठले कुठले कार्य आहेत आणि कुठले कुठले विशेषणाचे प्रकार आहेत ते पण पाहिजेत. परत तुलनादर्शक विशेषण कुठली, नामसुधृत विशेषण कुठली हे पाहिजे. आणि इथं आपलं हे विशेषण हा टॉपिक एंड होईल. आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं विद्यार्थी मित्रांनो? तर विशेषण म्हणजे काय हा इथपर्यंत आलो होतो आपण. विशेषण म्हणजे काय? विशेषणाचे वैशिष्ट्य, त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं विशेषणाचे प्रकार, विशेषणाच्या व्याख्या, त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं विशेषणाचे पूर्ण प्रकार. आता पाहतो त्याच्यामधलं आपण जे मुख्य 3 प्रकार होते ते पाहिले. कुठले कुठले? गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण हे पाहिले होते. त्याच्यानंतर आपण सिद्ध आणि साधित हे कुलकर्णी सरांनी जे प्रकार पाहिले होते त्याच्यामधले सिद्ध विशेषण कशाला म्हणत ते पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं ते म्हणजे कुठलं? साधित विशेषणामधले नामसाधित विशेषण. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं सर्वनामसाधित विशेषण. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं कुठलं? धातुसाधित विशेषण. आता आपल्याला पाहिजे विशेषण साधित विशेषण हे पाहिजे. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किंवा याच व्हिडिओमध्ये आपण बघूयात. तत्पूर्वी थांबूयात आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा हीच विनंती करतो. आणि नंतर विशेषण या टॉपिकचा जो उत्तरार्ध आहे जो समाप्तीकडे जाणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे जास्त लेंदी न होण्यामुळे आपण हे मध्ये मध्ये टाकतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याची रिव्हिजन पण होईल. त्यामुळे मी ह्या छोटा टॉपिक शेवट ठेवतो आणि नंतर पुढे आपण सुरुवात करूयात.